नमस्कार, मी धीरज इंगळे. आज आपली सुरुवात होती 5:26 आपण सकाळी ओला उबेर दोन्ही ॲप ओपन केले आणि सुरुवात आपली झाली उबेरकडनं, एअरपोर्टच्या राईडकडनं. तर काल पण आपण एअरपोर्टला बराच वेळ गेलो होतो. आज पण एअरपोर्टला भेटली आपली सुरुवात सकाळ. आणि दिवसभरामध्ये उबेरच्या आपण 7 राईड केल्यात, ओलाची 1 राईड केली. टोटल आपलं 2245 रुपयाचं काम झाले. तर तुम्ही ब्लॉगमध्ये बघा पूर्ण आपलं काम कसं झाले दिवसभरामध्ये. ठीक आहे. गुड मॉर्निंग. आजची तारीख आहे 26 फेब्रुवारी आणि वेळ झाली 5:38. आज आपलं लवकर आवरले, सो आपण लवकर निघले. आता चाललोय आपण CNG फिल करायला. 2 गाड्या CNG आहे आणि 3 गाड्या पेट्रोल आहे. आणि आपण आता CNG फुल करू आणि दोन्ही डिव्हाइस ऑन करू. 1-2 रिझर्वेशन होत्या पण त्या उशिराच्या होत्या टायमिंगला आणि आपल्या लोकेशन पासून दूर होते, सो ऍक्सेप्ट नाही केलेल्या. बघू आता राईड आपल्याला कुठे भेटते, करतो अपडेट. ओलाकडनं आपल्याला पहिली राईड पडली आहे पुणे एअरपोर्टची. 2.4 किलोमीटरचं पिकअप आहे. चाललोय आपण कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. आणि आज ओलाच्या पण राईड पडल्या होत्या पण त्या अशा हातवडे वगैरे त्या साईडच्या आहेत. हातवडे वगैरे तिकडे नाही जायची, सुरुवात नाही करायची तिकडनं. चाकण वगैरे तिकडे रिटर्नची पडत नाही. एअरपोर्ट बसनं पडून जाईल आपल्याला आणि उबेरकडनं म्हणल्यावर काही विषय नाही. सो बघूया, चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. ट्रिप एंड झाल्यावर करतो अपडेट. कस्टमरला केलं आपण एअरपोर्टला ड्रॉप. 303 रुपये बिल झालं होतं, आपल्याला दिले 220 रुपये. सो आता इथनं बघूया कुठं राईड पडते. इथनं तर काय आता आली नाही की क्यू वगैरे किती काय आहे. ठीक आहे, करूया अपडेट किती पडते बघतो. कस्टमरला केलं आपण ड्रॉप. 196 रुपये आपल्याला भेटणार होते पण आपल्याला 221 भेटले. वेट टाइम भेटलाय. आणि इथनं आता डायरेक्ट राईड पडली आपल्याला चाकणची. मोठी राईड होती. 391 आपल्याला दाखवले. सो मी एक्सेप्ट केली आहे. 4 किलोमीटरचं पिकअप आहे. चालू आहे कस्टमरच्या लोकेशनला. राईड पूर्ण झाल्यावर करतो अपडेट. बघूया आता ही राईड कशी होते, कॅन्सल होते का काय बघूया, करतो अपडेट. आपण आलोय चाकणला. महिंद्रा कस्टमरला सोडले. 371 आपल्याला भेटले. कस्टमरचं बिल झालंय 511 रुपये. एक राईड पडते बघ. इकडनं तेच राईड पडायला मुश्किल आहे. सो इकडचं लवकर कोणी एक्सेप्ट करत नाही. आपल्याला अमाऊंट चांगली दाखवली. 371 रुपये आपल्याला भेटले. टाइम झालाय 8:29. गाडी चालली 60 किलोमीटर. अर्निंग बहुतेक 700-750 झाले. चाकणला आहे आपण महिंद्राच्या इथं फ्रेश झालोय आणि आता चहा वगैरे घेऊया. टाइम झालाय 8:33. गाडी चालली 60. आणि आपल्याला आज 3 राईड उबेरकडनंच भेटल्यात. पहिली एअरपोर्ट पासून तिथं एरोमॉलला कोथरूडची तिथं वेटिंग केलं. 22-23 रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटले वेटिंग टाइम चार्ज. आणि तिथनं आपल्याला चाकणची पडली. आता आपण थाथवड्याला आहे MIDCला. तर आता इथनं ओला आपण चालू करतोय. बघूया आता इथनं बाहेर पडायला लागेल. आणि आपलं अर्निंग झालंय 814 रुपये. गाडी चालली 60 किलोमीटर. 60 आणि समजा 5 ते 65 किलोमीटर. ठीक आहे, सुरुवात तर आहे. बघूया आता इथनं कुठं जातोय, करतो अपडेट. तसं आपल्याला ओलाकडनं एक राईड पडली. आता इथनं कल्याणी नगर, बहुतेक कल्याणी नगर म्हटलं तर कात्रजच्या साईडला येते. 240 वगैरे 42 असं काहीतरी शेअर दाखवलं होतं. 4 किलोमीटरचं पिकअप थोडा लांब आहे पण इथनं राईड भेटत नाही. तसं कात्रजला गेलो तिकडनं भेटून जाईल. आणि सकाळी म्हटल्यावर काही नाही, 1 तासाभरात आपण तिथं पोहोचून जाईल. ठीक आहे, करतो अपडेट. आपल्याला उबेरकडनं आणखीन एक राईड पडली ती आगरकर नगर बाबा गार्डन रोडला 24 किलोमीटरची. तर 25-26 किलोमीटरचा फेअरचं आपल्याला 319 रुपये दाखवले. आणि ओलाने 24-25 आणि 4 28 किलोमीटरचे 246 काही 42 दाखवले. तर मी असं कधी करत नाही, तर मी आज केलं. मी राईड कॅन्सल केली ओलाची आणि उबेरची एक्सेप्ट केली. त्याच रोडला होते. 2 किलोमीटरचा पिकअप आहे पण आपल्याला अमाऊंट चांगली भेटते ना. तिथं ओलापेक्षा आपल्याला जवळपास 40-50 रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटतात. आणि हे ओलाचं असं डोक्यात बसतच नाही. पण आता इथनं बाहेर पडायचं होतं, सो मी केलं. पण मला भेटून गेली 319 रुपये. अमाऊंट व्यवस्थित वाटली. मग 319 वर्षी 20 रुपये टॅक्स जरी काटला तरी आपल्याला 300 रुपये 290-300 रुपये आपल्याला कन्फर्म भेटणार आहे. तो आपल्याला 10-12 रुपये रेट भेटतो ना. ओलाचा तेवढा रेट भेटत नाही. सो मी आज हे केले. ठीक आहे, सिच्युएशननुसार बघून एखाद्या वेळेस क्वचित करायचं, नेहमी नाही करायचं असं. ठीक आहे, बघूया करतो कस्टमरला पिकअप आणि राईड कंप्लीट झाल्यावर करतो अपडेट. आपल्याला ते आगरकर रोडपासून एक राईड पडली होती बावधनची. कस्टमरला केले ड्रॉप. सोसायटी एकदम मस्त आहे. तर आणि इथनं आता आपल्याला आणखीन एक खराडीची राईड पडली. तर खराडीचे कस्टमरशी बोलणं झालं. येतो बोललेत 440 रुपयाचा फेअर दाखवलाय. त्यांचं होतं 330चा. आपल्याला किती भेटले पाहिलं नाही. तर बघूया आता
करतोय वेट. आणि याची एक अपडेट द्यायचे सगळे. आज उबेरच्याच आपल्या राईड चालू आहे. ओलाची राईड पडत होते पण आपल्याला ऑलरेडी उबेरच्या होत्या. सो आपण आज उबेरचंच काम झाले. बघूया आणखी किती होते. वेळ झालाय 10:51 गाडी चालली 112 किलोमीटर 13 किलोमीटर. तर बघूया आता काम किती झालंय आपलं, करतो अपडेट. आलोय आपण इथं खराडीला, कस्टमरला सोडलंय. आपल्याला 426 रुपये भेटलेत. कस्टमरचे बिल किती झाले काय माहिती, ऑनलाईन पे होतं. 426 रुपये आपल्याला भेटलेले आहेत. आता इथनं आपण ओला चालू करूया आणि बघूया. आता 4 गाड्या CNG राहिले. टाइम झालाय 12:11 142 किलोमीटर गाडी चालली आहे. आणि आपलं 1845 रुपयाचं काम झालंय. त्याच्यात ते 5 किलोमीटर आपण पकडले नाही, तर 1047 रुपयाचं काम झाले. 147 किलोमीटर गाडी चालली आणि टाइम झालाय 12:11 आणि 1845 रुपयाचं आपलं काम झाले. तर आता इथं कुठंतरी गाडी साईडला घेऊ आणि आपलं ओलाचं ऍप चालू करून घेतो आणि बघतो इथनं आता पुढं जायचं ते करतो अपडेट. आता आपण खराडीतनं बाहेर निघालोय. हायवे साईडला एक राईड पडली होती, काहीतरी 99 रुपयाचा फेर दाखवत होता ओलाकडनं, काय ऍक्सेप्ट नाही झाली. तर आता निघलोय हायवेकडनं. बघूया आता इथं आपल्याला राईड कुठं पडते. पण आता गोटूच्या साईडला बघूया, घरच्या साईडला जायला टाइम आहे आणखी तसा. CNG 3 गाड्या आहे. CNG बघू इथं कुठं भेटलं तर CNG फिल करू आणि बघूया आता गोटू टाकू, किंवा जर आणखी काम करायचं असलं तर बघूया आपण इथं आणखी कुठं राईड आपल्याला भेटतात. आणि आज आपल्याला 60 रुपये प्रमोशनचे भेटले. ते 8 ते 11 उबेरकडनं चालू आहे 30 रुपये पर राईडचे. तर त्याचे मला 60 रुपये प्रमोशन भेटलेत. आणि 2 ठिकाणी, एक एअरपोर्टला वेट चार्ज भेटलाय आणि एक भावधानला तिथे एक मला वेट चार्ज भेटलाय. म्हणजे एक 60, 70, 80, 90 एक रुपये आपल्याला असेच भेटलेले आहेत वेट टाइमचे. ठीक आहे, 1850चं काम झालेलं आहे. गाडी 150 किलोमीटर चालली आहे जवळपास. 12:30 वाजलेत. तर आणखी आहे आपल्याकडे वेळ. बघूया आपल्याला एखादी व्यवस्थित राईड जर पडली इथनं तर करू आणि मग बघूया दिवसाचा एंड आपला कितीला होतोय, करतो तसं मी अपडेट. एक छोटीशी ट्रिप आली आपण आता उबेरकडनं. 2.5 किलोमीटरची होती फक्त. सिम्बॉयसिस कॉलेज, सिग्नल पासून सिम्बॉयसिस कॉलेजच्या मागं IVY काहीतरी हॉटेल आहे. तिथं आपण कस्टमरला सोडले. 75 रुपये भेटले. 2.5 किलोमीटरचे 75. 37 रुपये किलोमीटर आपल्याला रेट भेटले. समजा 30 रुपये किलोमीटर पकडा तरी परवडलं ना आपल्याला. टाइमपास एक राईड झाली. ठीक आहे, आता आपण एअरपोर्ट रोडला आहे. बघूया एअरपोर्ट साईडला तिकडे जर राईड पडतीये तर ठीक, नाही तर बघ गुड टू गो. आता आपण आहे वाकडला. दिघीतनं बोपकेलपासून आपल्याला राईड भेटली होती ओलाकडनं. 5 किलोमीटरचं पिकअप होतं. सो आपल्याला 50 रुपये त्याचे एक्स्ट्रा भेटणार आहेत. लॉंग होते राईड म्हणून. आणि कस्टमरला केले ड्रॉप. नव्हतं घेणार पण म्हणलं ठीक आहे, आपल्या ते आहे, वेळ पण होता, लवकर काम झालं होतं. सो मी ऍक्सेप्ट केली आणि कस्टमरला ड्रॉप केलं. आता आपण वाकडपासून बोसरीच्या साईडला निघतोय आणि बघूया आता इथनं मला एक 10-15 मिनिटं लागतील घरी जायला. सो आज आपलं व्यवस्थित काम झालंय. आज काल पण आपलं उबेरचं काम झालं होतं चांगलं. आज पण उबेरनीच काम दिले. 1920 रुपयाचं, त्यामध्ये 60 रुपये प्रमोशन भेटलेत आणि 317 रुपयाचं ओलाचं काम झाले. टोटल 2245 रुपयाचं काम झाले. आणि 2 गाड्या CNG, तर एक गाडी त्यातली CNG खाली होऊन जाईल. तर बघूया आपलं काम आता व्यवस्थित चाललंय. म्हणजे असं जर भेटत राहिलं राईड तर काय वाटत नाही, काम करायला पण बोर नाही होत. पण आज जेवण वगैरे उशीर होईल, भूक लागली आहे. ठीक आहे, हरकत नाही, करतो. आपण भेटूया उद्या. धन्यवाद.